इथं जे आहे ना हे जिल्हा परिषद गट जे आहे सालगरा या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 40,000 मतदारसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे ना बीजेपीचं सिद्धाराम बाके आणि त्यांचं नावच ओळखत नाही लोक. आता जेव्हा ही म्हणजे त्यांनी जी तिकीट दिलेली नावच आता माहिती झालं लोकांना की ह्यो माणूस कोण आहे म्हणून विचारले. हवा कोणाच्या मग इथं हवाच सलगर जिल्हा परिषद सिद्धाराम मेत्रे. त्यांचा मुलगा थांबलाय. नाही हवा तर नाही म्हणलं का माहित आहे शिवराज मेत्रे उभारलेले आहे. कम से कम 2,500 ते 3,000 लीडनं जिल्हा परिषद मध्ये जिंकून येईल. सालगर सलगर जिल्हा परिषद. अच्छा काका तुमचं काय मत आहे या प्रभागात जे आहे ना सलगर हा मोठा मतदारसंघ आहे. जवळपास 4 ते 4,500 मतदारसंख्या आहे इथं. तर ह्या गटामधनं जे आहे दोन जे आहे ना तगडे उमेदवार आहेत, शिवराज मेत्रे आणि सिद्धाराम बाके. ते पहिल्यापासून मेत्रे साहेब तगडे उमेदवार आहेत, दुसरं कोणतीही नाही. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्हा परिषद गट सलगर गटामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जे आहे मुख्य दोन लढती दिसून येत आहेत. जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 40,000 मतदारसंख्येचा मतदारसंघ आहे हा. आणि शिवराज मेत्रे शिवसेनेकडनं आणि सिद्धाराम बाके हे भारतीय जनता पार्टीकडनं थांबलेले आहेत. तर ह्या गटामध्ये जवळपास 17 गावं आहेत. आणि काही आपण ह्या सलगर गावामध्ये येऊन जे आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं हे सगळं प्रकरण जे आता चालू आहे सगळं निवडणुकीचं वगैरे काय वाटतं? म्हणजे आता सध्या आताची जी इलेक्शन आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्यात शिंदे साहेबांचं वर्चस्व होणार आहे. कोणते शिवसेना. कसं तुम्ही गणित सांगा. गणित म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जी लाडका भाऊ ह्याचा परिणाम नक्की होणार. कसलं लाडका भाऊ म्हणजे काय? म्हणजे लाडकी बहीण योजना जे केलं त्याबद्दल त्यांनी शिंदे साहेबांचं जी म्हणतात की बाबा शिंदे साहेब म्हणजे लेडीज वर्गामध्ये म्हणजे तर ती 100% की शिंदे साहेबांनाच मतं पडणार. आणि तरुण वर्ग पण कसं आहे शिंदे साहेबांचाच मागे. लाडकी बहीण योजनेचं जे श्रेय आहे देवेंद्र फडणवीस पण म्हणते तर मी लाडका भाऊ आहे, अजित पवार पण म्हणते. ज्यांनी चालू केलेली तीच मूळ सूत्रधार होतो. तुम्ही चालवलं म्हणजे तुम्ही मित्रपक्ष म्हणून तुम्ही चालवताय. ज्यांनी चालू केले त्यांनाच ती श्रेय दिला पाहिजे. ती शिंदे साहेबांनीच चालू केलेली. आणि मेत्रे साहेबांचं ZP मध्ये म्हणा या पंचायत समितीमध्ये वर्चस्व नक्की 100% होणार आहे. काय हे फक्त हे लाडकी बहीण योजनेवरच? नाही तसं नाहीये, त्यांचं कामं पण आहेत ना. काय काम? प्रत्येक कामात त्यांचं म्हणजे कसं आहे, जी कामं त्यांनी सांगितलेली ती सगळं कामं केलेली आहेत ती एक. आणि जी आता सध्या ह्यांचं म्हणजे BJPचं जे चाललंय ती म्हणजे त्यांचं काही नाही. म्हणजे ज्यांना म्हणजे लोक नाराज आहेत त्यांच्यावर. कशावर? कोणत्याही गोष्टीवर जी शब्द पाळलेले नाहीत त्यांनी त्याच्यामुळे ती नाराज आहेत. त्याच्यामुळे ती तिकडे काही वर्चस्व होण्याची शक्यता नाही, नाकारता येत नाही. मग इथं जे आहे ना हे जिल्हा परिषद गट जे आहे सालगरा या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 40,000 मतदारसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे ना बीजेपीचं सिद्धाराम बाके आणि त्यांचं नावच ओळखत नाही लोक. आता जेव्हा ही म्हणजे त्यांनी जी तिकीट दिलेली नावच आता माहिती झालं लोकांना की ह्यो माणूस कोण आहे म्हणून विचारले. असं झालेलं आहे. कसं काय असं तिकीट? ते कधीच मी स्वतः नाव ऐकलेलं नाही. मग लोक कधी ओळखायचे असं होतं. तो आम्ही पण इकडे तिकडे फिरतो लोकांच्यात, तसं नाही आहे. पण आम्ही नाव नवीनच ते नाव पहिल्यांदा ऐकतो. पहिल्यांदा म्हणल्यावर कोण पसंती करत नाही. आता ह्या तालुक्याचे आमदार जे आहे सचिन कल्याण शेट्टी आहेत भारतीय जनता पार्टीचे. मागच्या 5 वर्ष अगोदर पण त्यांनी चालते आणि परवा पण त्यांनी चालत निवडून. भाजपचं इथं मोठं वर्चस्व असेल? नाही होणार. वर्चस्व होणार नाही. ती चिन्हच तसं दिसतंय ना दादांच्या बद्दल. म्हणजे असं लोक नाराज येतात. नाराज आहेत काय? पाण्याचा लई मोठा प्रश्न आहे अक्कलकोटला आणि ग्रामीण भागात. शेतकऱ्यांचा काय विकास झाला का? त्यावेळी पावसाळा चांगला झाल्यामुळे काय पाण्याचा एवढा प्रश्न नाहीये. पण ती खोटं बातमी पसरवतात की पाणीचं सोय आम्ही केलं. ती जी काय मिळेल त्यांचं पण काय एक मिनिट गरीबी लोकांना काय मिळालं नाही.
काय मिळालं नाही म्हणजे नुकसान भरपाई कसलं नुकसान भरपाई? तूर ज्वारी काय बी होई नाही. तुम्ही मतदान करता का नाही तुम्ही? मतदान करायचं आहे ना. मग आता या निवडणुकीमध्ये सिद्धाराम म्हेत्रेंचा मुलगा शिवराज म्हेत्रे आणि त्यानंतर आपलं ह्यांनी थांबलेत बीजेपी कडनं सिद्धाराम बाके. मग कोण वाटतंय तुम्हाला कसं काय कोणाची हवा वाटते? नाही आम्हाला कोण आम्हाला फायदा मोदीकडनं आलं नाही. मोदीकडनं पैसे एवढंच येते. कुणाकडनं काय बी येलं नाही. नाही परंतु आता आपण पाहिलं तर मुख्य पाणी जे आहे ना, पाणी अक्कलकोट तालुक्याला असू दे किंवा ग्रामीण भागात असू दे, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तर अनेक ठिकाणी हळी बंधारा असेल, कुरनूर असेल, तर त्याचा विषय जे आहे ना, नाही ऐका, आम्ही शेतकरी वर्गातले आलं का लक्षात तुमच्या? शेतकरी वर्गात असल्यामुळे आम्ही जास्त फिरणं ही होत नाही. आणि जेव्हा हे नगरपालिकेचं वगैरे इलेक्शन झाले तेव्हा शिंदे साहेबांनी काय सांगितलं की पाण्याची व्यवस्था आम्ही करतो, आणि एवढं सांगतो की त्यांनी ती व्यवस्था करणार. आणि पावसाळा चांगलं झाल्यामुळे काय पाण्याचं एवढं म्हणजे कमीपणा भासणार नाही. हां. नाही, परंतु वर्चस्व ह्या भागात जे आहे, वर्चस्व कोणत्या पार्टीचं आता? कारण आमदार तर शिंदे भाजप गट, शिवसेना शिंदे गट. मित्र सर. हां, म्हेत्रे साहेब. काय तुम्हाला काय वाटतं? एक मिनिट थांबा, आपण यांना विचारू. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव प्रशांत मेत्रे. शांत मित्र. काय काम करता तुम्ही मी आश्रमशाळामध्ये शिपाई म्हणून कामाला आहे. इथं? नाही सर, हंजगीर रहिवाशी इथले आहे का? रायवास इथला आहे. बरं, मग इथं काय वाटतं तुम्हाला? इथं कुणाचं हवा आहे? हवा का मेत्रे साहेबांचा आहे. कसं काय? जिल्हा परिषद स्थापनापासून जे आतापर्यंत मेत्रेचा बाल किल्ला म्हणून समजून घेता येतं. मेत्रेच जिल्हा परिषदचं सीट मेत्रे साहेबांचं चालय स्थापनापासून आतापर्यंत. नाही, परंतु इथं आमदार इलेक्शनला इथनं लीड कुणाला गेलं होतं? लीडला 2 वेळा झालाय की, काही अडचणमुळे लीड झाले ठीक आहे. हे वेळा लीड बघून घेऊ आपण, जिल्हा परिषदला लीड बघून घेऊ आपण. जिल्हा परिषद लीड दाखवू. मेत्रे साहेबांचा विरोध मध्ये लीड असलेले हे तोडून 100-200 लीड सलगरमध्ये देऊ आपण. 100%. किती आहे मतदारसंघ इथली? मतदारसंघ आमचा आहे 4,500 मतदानसंघ आहे. 4,500 सालगावचा, हा. सालगरचा 4,500 जवळपास वाढवले झालेले माहित नाही आहे. आतापर्यंत वाढ झाले तर प्रथम जाईल 4,000 पर्यंत मत वोटिंग होईल. ह्याचं काय, मेत्रे साहेब शिंदे साहेबावर प्रवेश केलेला आहे. लाडकी बहीण केले. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केलेलं आहे. फक्त जाणून नाही मेत्रे साहेबांचं शिंदे साहेबांचं नातं काय असलं, पण आता आपण जिल्हा परिषद मध्ये दाखवून देऊ आपण काय आहे. भाजपचे सिद्धाराम बाके अच्छा, यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? काय मत नाही आहे त्यांचं. आता मतदान दाव, आता मत आहे ना सिद्धाराम भाजपचं, बाकी म्हणताना आता रिझल्ट दाखवू आपण. बाकीला बी रिझल्ट दाखवू आपण, काय असेल जनताचा रिझल्ट. नाही, तुम्ही ओळखता का नाही त्यांना? नाही, मी तर ओळखतो, काय तर आहे, ओळखतो काय नाही मला काय, मी बोललो नाही कधी त्यांना. आता तुम्ही काय म्हटलं ना, हे जनताने तुम्हाला काय म्हटलं ना, भाजपचं जिल्हा परिषद चला रिझल्ट दाखवून देईल, सगळं दाखवून देऊन रिझल्ट काय असेल मतदार बघून घेते रिझल्ट काय. हवा कोणाची मग इथं? हवाचं सलगर जिल्हा परिषद सिद्धाराम म्हेत्रे. यांचा मुलगा थांबलाय. नाही, हवा तर नाही म्हटलं, माहित आहे शिवराज म्हेत्रे उभारलेले आहे. कम से कम 2,500 ते 3,000 लीडनं जिल्हा परिषद मध्ये जिंकून येईल. सलगर जिल्हा परिषद. अच्छा काका, तुमचं काय मत आहे? या प्रभागात जे आहे ना, सलगर हा मोठा मतदारसंघ आहे, जवळपास 4,000 ते 4,500 मतदारसंख्या आहे इथं. तर ह्या गटामधनं जे आहे 2 जे आहे ना तगडे उमेदवार आहेत, शिवराज म्हेत्रे आणि सिद्धाराम बाके. ते पहिल्यापासून मेत्रे साहेब तगडे उमेदवार आहेत, दुसरं कोणतीही नाही. आता इथं पहिल्यापासून 50 वर्षापासून हे चाललेलं आहे. काँग्रेस होता आधी, आता शिवसेना आहे, शिवसेनाच येणार. गणित कसं मांडलं तुम्ही? काय बघा तुम्ही, ह्यावेळी असं आहे, ह्यावेळी वेगळं आहे. नाही, वेगळं गणित तुमचं काय? वेगळं आहे, आहेच तसं गणित आहेच, तसंच आहे. काम आहेत जाऊ दे. आता भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी या तालुक्याचे.
बीजेपी कडनं कामं झालीत का नाही तालुक्याची? बीजेपीचं कामं झालेले म्हणता तुम्ही. बीजेपीचं कामं आपल्या गावात अजून जिल्हा परिषदचं एवढं सगळ्या जिल्हा परिषदचं रोड झालेलं आहे. आपल्या जिल्हा परिषदचं रोड कुठं झालेलं आहे? हम्म. इथून तुटलेले रोड अक्रोडपर्यंत तुटलेलेच रोड आहे. हम्म. रोडच झालं नाही. पण सगळ्या जिल्हा परिषद बघा तुम्ही, सगळीकडे रोड झालेले आहे. आपल्या जिल्हा परिषदमध्ये झाले का बघा तुम्ही? रोड नाही, पानन रस्ता नाही आहे. पानन रस्त्याचे शेतकऱ्यांचे लय त्रास आहे. पानन रस्त्याचे नाही, पानन रस्ता तयार करावा लागतो पहिला, तरच होणार आहे सगळं. आश्वासन दिलं होतं त्या गेल्या वेळी करणार होतं, अजून केलं नाही. 1.5 वर्ष होऊन गेले, पानन रस्ता चालू झाला नाही. पाणंद रस्ता म्हणजे कुठला कुठं? पानन रस्ता इथून संगोळ ते सलगर, हे रस्ता झाला. सलगर ते संगोळ घ्या ना, हे रस्ता झाला नाही. आणि वरच्या टप्प्यामध्ये 2 आहे, हम्म. तिथं पण पानन रस्ता झाला नाही. शेतकरी वर्गांचे ते अत्यंत त्रास आहे. मित्र साहेब करतील का मग? हा, 100% करेल यावेळी. मी इथल्या महिलांची काय म्हणजे जे महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने आहे तर महिलांचं काय असेल कौल, कुणाकडे असेल का? महिलाचा वर्ग तुम्हाला सांगायचं म्हणजे लाडकी बहीणमुळे ना यावेळी शिंदे साहेब नक्की त्यांनाच फायदा होईल. परंतु लाडकी बहीण जी आहे ना, फडणवीस म्हणतात की लाडका भाऊ स्वतःला म्हणतात, अजितदादा पण म्हणतात. नेमकी कुणाची आहे योजना ही लाडकी बहीण? योजना शिंदे साहेबांनाच केलं हो. स्टार्टला सुरुवात केली कोणी, शिंदे साहेब असतानाच झालेले. तेच कंटिन्यू आता देवेंद्र फडणवीस साहेबच ते चालू केले. हा, मित्रपक्ष तिन्ही. तुमचं नाव काय? नाव सांगा. नाव तर आपल्यासोबत होते इथे सोलापुरातील सलगर गटमधील जिल्हा परिषद गटातील काही नागरिक. त्यांनी म्हणजे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, कारण अनेक वर्षापासून इथं रस्ता नाही आहे, पाण्याचे रस्ते नाही आहेत आणि दळणवळणामुळं जे आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर एकनाथ शिंदे यांना इथल्या जे आहे मतदार वर्ग जे आहे त्यांना जास्त पसंत करत आहे असं यांच्या प्रतिक्रियेतनं समजून आलेलं आहे. इरफान शेख, सोलापूर.